प्रॅक्टिकल आपल्याला घ्यायचं आहे. सो हियर वी नो दॅट द क्लासिफिकेशन म्हणजे काय? वर्गीकरण आहे की नाही. तर आपण नॉन कॉर्डेट मध्ये जे क्लासिफिकेशन आहे किंवा वर्गीकरण आहे, आपण पहिला जो फायलम आहे तर तो प्रोटोझोआ आहे की नाही, म्हणजे एक पेशीय प्राणी. म्हणजे आपण वर्गीकरण जे करतो तर ते एक पेशीय प्राणी आणि बहुपेशीय प्राणी, म्हणजे ज्यांच्यामध्ये द बॉडी इज मेड अप ऑफ द सिंगल सेल. आता अमिबा आपण पाहिला, पॅरामेशियम पाहिला, युग्लिना पाहिला, तर त्या प्राण्याची बॉडी ही एक पेशीय असते आहे की नाही. आपण पॅरामेशियमचं चित्र तुम्ही पाहिलेलं आहे, तर त्याची जी बॉडी आहे ती काय असते? फक्त एक पेशीय असते, म्हणजे एका पेशीपासून बनलेली असते. आलं लक्षात? आणि आपण दुसरे जर प्राणी पाहिले, आता हा सायकॉन नावाचा प्राणी पाहिला, तर याची बॉडी ही अनेक पेशींनी बनलेली आहे. किंवा आपली बॉडी आपण जर पाहिली तर ही अनेक पेशींनी बनलेली आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आपण त्याचं वर्गीकरण जे आहे तर ते वेगवेगळ्या पद्धतीने करतो. तर सर्वात मोठं जे वर्गीकरणाचा टेक्सा आहे तर दॅट इज द फायलम. क्लासिफिकेशन मध्ये सर्वात मोठा काय आहे? टेक्सा, फायलम. आफ्टर दॅट देअर इज द क्लास, आफ्टर दॅट ऑर्डर, जीनस आणि स्पेसीज. तर हे वर्गीकरणामध्ये असलेले टेक्सा आहेत. सर्वात मोठा टेक्सा हा काय आहे? फायलम आहे. मग याच्यामध्ये आता हा फायलम पोरीफेरा आहे की नाही, त्याच्यामध्ये क्लास जो आहे तर तो कॅल्कॅरिया, त्यानंतर ऑर्डर आहे, स्पेसीज आहे आणि जीनस आहे आणि स्पेसीज आहे. तर याचं सायकॉन नावाचा हा प्राणी आहे, तुम्हाला चित्रामध्ये दिसतोय. इट इज द सायकॉन. आता सायकॉन हा जो प्राणी आहे, इट इज अ मरीन स्पॉन्ज. काय आहे? मरीन स्पॉन्ज आहे. त्याची जी बॉडी आहे तर ती कशी दिसते आपल्याला? सिलेंड्रिकल दिसते. बॉडी इज सिलेंड्रिकल. बघा, त्याची बॉडी सिलेंड्रिकल आपल्याला दिसते. त्यानंतर इथे ऑस्क्युलम आहे, त्यानंतर कॉलर आहे, त्यानंतर फ्रिंज ऑफ मोनोएक्सॉन स्पिक्यूल. त्याची बॉडी आपल्याला कशी आहे? व्हॉस सारखी आहे, व्हॉस शेप्ड बॉडी आहे की नाही. आणि याच्या बॉडीवरती स्पिक्युल्स आपल्याला दिसतात. आता हे स्पिक्युल काय आहेत? तर दीज आर द स्केलेटन मटेरियल आहे की नाही, स्केलेटन. आता आपण आपल्या बॉडी आपण जर पाहिली तर याच्यामध्ये काय आहे? स्केलेटन आहे, म्हणजे सांगाडा. कशापासून बनलेला आहे आपल्या बॉडीतला सांगाडा? हाडांपासून बनलेला आहे. सो दॅट आवर बॉडी हॅव द स्केलेटन दॅट इज मेड ऑफ द बोन, that is made up of bone. While here the body is supported or the skeleton material is spicule. Spicules याच्यामध्ये असतात आणि याच्यावरती आपल्याला छिद्रे छिद्रे दिसतात. याच्या बॉडीवरती काय दिसतात? छिद्रे छिद्रे दिसतात. and that is called as the ostia. That is called as the ostia. Ostia म्हणजे काय? छिद्र आहेत, बारीक अशा प्रकारची छिद्र आहेत त्याच्या बॉडीवरती. म्हणजे पूर्ण बॉडी पोरस आहे की नाही. पूर्ण बॉडी कशी आहे? पोरस आहे. आणि पोरस असल्यामुळे आपण त्याचं नाव काय ठेवलंय? स्पॉन्ज. नाव काय ठेवलंय? स्पॉन्ज. तुम्ही स्पॉन्ज पाहिलं ना घरामध्ये, स्पंज आहे की नाही, पाण्यामध्ये टाकलं तर त्याच्यामध्ये पूर्ण पाणी घुसून जातं. आलं लक्षात? कारण काय असतं की ते सच्छिद्र असतं आहे की नाही. So like that here the animal have the pores on the body and that are called as the ostia, and it is the base where it is attached to the substratum. म्हणजे हा जो प्राणी आहे तो जो सबस्ट्रॅटमला चिटकलेला असतो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो जात नाही. अशा प्रकारचा हा प्राणी आहे. त्याचं रिप्रोडक्शन जे आहे ते बडिंग, रिजनरेशन या पद्धतीने होतं. हा एक दुसरा असाच प्राणी आहे आपल्याला पोरीफेरामध्ये. याचा क्लास हेक्झॅक्टिलिनिडा
आहे आणि त्याचं नाव आहे हायलोनिमा. आता हायलोनिमा हा पोरीफेरा आहे. याला ही बॉडी आपल्याला दिसते आणि इथे सीव प्लेट आहे. सीव म्हणजे काय? जाडी, जाळीदार प्लेट आपल्याला दिसते. ऑस्क्युलम आहे आणि ऑस्टिया आहे. ऑस्टिया म्हणजे काय? बारीक अशा प्रकारचे छिद्र आहे. तर द बॉडी इज पोरस. त्याची बॉडी कशी आहे? पोरस आहे. आणि याला अशा प्रकारचे एक दोरी सारखा भाग असतो, आहे की नाही, विच इज हॅव्हिंग द स्पीक. याच्यावरती पॉलिप दिसत आहे. अँड इट इज अटॅच टू द सबस्ट्रॅटम. सबस्ट्रॅटमला अटॅच असतो. तर असा हा प्राणी आहे हायलोनिमा. हायलोनिमा नावाचा प्राणी आहे. त्यानंतर स्पॉन्जिला नावाचा हा एक प्राणी आहे. तर हे जे प्राणी आहेत तर हे पोरीफेराचे मेंबर आहे. फायलम कोणता लक्षात ठेवायचा आपण? पोरीफेरा. पोरीफेरा मध्ये पोअर्स, पोअर्स म्हणजे छिद्र, आहे की नाही. तर पोअर बिअरिंग एनिमल्स, काय होतं त्याचा अर्थ? पोअर बिअरिंग एनिमल्स, दॅट इज द पोरीफेरा. तर त्याच्यामध्ये स्पॉन्जिला हा एक प्राणी याच्यामध्ये आहे. त्यानंतर हायड्रा नावाचा प्राणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, हायड्रा. तर हे बघा, हा हायड्रा आहे की नाही. तर याचा फायलम जो आहे तर हा सिलेंटेरेटा आहे. कोणता फायलम आहे याचा? सिलेंटेरेटा. तर हायड्रा विरिडिस. आता याची बॉडी बघा कशी आहे? सिलेंड्रिकल बॉडी आहे. बॉडी कशी आहे? सिलेंड्रिकल आहे. त्याच्यानंतर याला अशा प्रकारचे टेंटॅकल्स आहेत. काय आहे तिथे? टेंटॅकल्स. त्या टेंटॅकलच्या सेंटरला माउथ आहे. देयर इज द माउथ आणि हायपोस्टोम. त्यानंतर इथे टेस्टीज दिसत आहेत. हे अशा आपल्याला इथे काय दिसत आहे? टेस्टीज आहेत. आणि इथे याला एक बर्ड फुटलेला आपल्याला दिसतोय, आहे की नाही. एक छोटा हायड्रा सारखा भाग दिसतोय, दॅट इज द बर्ड. सो द रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय द बडिंग. रिप्रोडक्शन कशाने होतं? बडिंगने. याच्या बॉडीवरती अशा प्रकारचे. आता हा एक नवीन हायड्रा जो आहे, मग इथून हा कट होईल आणि हा दुसऱ्या ठिकाणी सेटल होईल. आणि इथे याला बेसल डिस्क आहे विच इज अटॅच टू द सबस्ट्रॅटम. म्हणजे ह्या सबस्ट्रॅटम म्हणजे दगड असेल किंवा पानं असतील, मरीन मध्ये किंवा समुद्रामध्ये असलेल्या वनस्पती आहे, तर त्यांना हा चिटकलेला असतो आपला याच्यामध्ये. इट इज अ ॲक्वेटिक. कसा आहे हा? ॲक्वेटिक आहे. अशा प्रकारचा हा जो प्राणी आहे हायड्रा. त्यानंतर ऑरेलिया नावाचा एक प्राणी आहे, ऑरेलिया. तर हा ऑरेलिया नावाचा प्राणी आपल्याला दिसतोय. याचा फायलम सिलेंटरेटा, आहे की नाही. तर सिलेंटरेटा म्हणजे काय आहे की सिलेंड्रिकल बॉडी हॅव्हिंग द बॉडी कॅव्हिटी, आहे की नाही. त्याला बॉडी कॅव्हिटी आहे. आता हा सिलेंट्रेटा याच्यामध्ये ऑरेलिया आहे. तर याचा आकार बघा आपल्याला एक छत्री सारखा दिसतो, आहे की नाही. आपण त्याला जर साईडने पाहिला, आता हा खालून अशा प्रकारे आपल्याला दिसतोय, पण साईडने जर पाहिला तर तसा छत्री सारखा आकार त्याचा आपल्याला दिसतो. आणि याच्या सेंटरला इथे आपल्याला माउथ दिसत आहे. इथे माउथ आहे. त्यानंतर इथे ह्या 4 आपल्याला आर्म दिसत आहेत. दीज आर द ओरल आर्म. ओरल आर्म आपल्याला दिसत आहेत. आणि याच्या आपल्याला मार्जिनला तर मार्जिनल टेंटॅकल्स दिसत आहेत. हे सर्व काय आहेत? मार्जिनल टेंटॅकल्स. तर अशा पद्धतीने हा प्राणी आपल्याला दिसतोय. त्यानंतर इथे गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅनल्स, आहे की नाही. हे काय दिसत आहेत आपल्याला? कॅनल दिसत आहेत, म्हणजे ट्यूब सारखा भाग दिसतोय. दॅट आर द कॅनल्स. गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅनल्स आहेत. तर आपण लक्षात ठेवायचं की हा छत्री सारखा अशा प्रकारचा प्राणी आहे. खालची बाजू आहे म्हणजे ही ओरल बाजू, आणि वरची बाजू जी आहे तर ती ॲब ओरल बाजू, आहे की नाही. ओरल बाजू का? कारण इथे माउथ आहे, खालच्या बाजूला माउथ आहे, म्हणून ती काय आहे? ओरल साइड, आहे की नाही. आणि वरची जी बाजू आहे तर ती ॲब ओरल सरफेस. तर हा ऑरेलिया नावाचा प्राणी आहे. पेनेंटुला नावाचा एक प्राणी आहे.
पेनाच्या आकाराचा दिसतोय बघा. पेनाच्या आकाराचा हा प्राणी दिसतोय. तर याच्या सेंटरला एक दांडीसारखा भाग दिसतोय आणि आपल्याला इथे हे टेंटॅकल्स दिसत आहेत, है की नाही. तर हा समुद्रामध्ये राहतो. कुठे राहतो? समुद्रामध्ये. ऑरेलिया सुद्धा कुठे राहतो? समुद्रामध्ये. समुद्रामध्ये राहणाऱ्या प्राण्यांना आपण काय म्हणायचं? मरीन ॲनिमल्स. काय म्हणतो आपण? मरीन ॲनिमल्स. आणि पाण्यामध्ये राहणारे गोड्या पाण्यामध्ये राहणारे जे प्राणी आहेत तर ते फ्रेश ॲनिमल्स किंवा फ्रेश वॉटर ॲनिमल्स, आहे की नाही. म्हणजे गोड्या पाण्याला आपण फ्रेश वॉटर म्हणतो आणि जे समुद्राचं पाणी आहे तर त्याला आपण मरीन किंवा खारं पाणी असं म्हणतो, मरीन वॉटर. मग मरीन वॉटर किंवा समुद्रामध्ये राहणारे प्राणी हे मरीन ॲनिमल्स. हा, आपण शब्द लक्षात ठेवायचा की मरीन ॲनिमल्स म्हणजे समुद्रामध्ये राहणारे प्राणी आणि गोड्या पाण्यामध्ये राहणारे जे प्राणी आहेत तर त्यांना आपण फ्रेश वॉटर ॲक्विटिक ॲनिमल असं सुद्धा म्हणतो. तर याच्यामध्ये प्लॅटी एलिमेंट्स नावाचा एक फायलम आहे. फायलम काय आहे? प्लॅटी एलिमेंट. क्लास त्याचा काय आहे? टर्बेलेरिया, आहे की नाही. आणि त्याचं नाव आहे दगेशिया. जिनस काय आहे? दगेशिया. किंवा त्याला कॉमन नेम हे प्लॅनेरिया आहे. कॉमन नेम काय आहे? प्लॅनेरिया. तर हा जो प्लॅनेरिया आहे याच्यामध्ये बघा की हा ॲक्वेटिक ॲनिमल आहे. कसा आहे हा? ॲक्वेटिक ॲनिमल. तर दगडांवरती म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये दगडांवरती हा जो प्राणी आहे तो सरपटत चालतो. आलं लक्षात. तर असा प्लॅनेरिया, त्याची डॉर्सल साईड आपण जर पाहिली तर ती आपल्याला अशी दिसते आणि वेंट्रल साईड जी आहे तर ती आपल्याला अशी दिसेल. तर डॉर्सल साईडला याला अँटेरियर साईड आहे, याला आपल्याला आय स्पॉट दिसत आहेत. काय दिसत आहेत? आय स्पॉट. आणि इथे अँटेरियर एंड दिसतंय, ऑरिकल दिसत आहेत, ऑरिकल्स. आणि इथे आपल्याला जर व्हेंट्रल साईड आपण जर पाहिली तर तिथे प्रोबोसिस दिसतंय आणि जेनायटल ॲपर्चर इथे दिसतंय. इट इज द जेनायटल ॲपर्चर. इट इज द मरीन ॲनिमल. कसा आहे हा? मरीन आहे. याच्यामध्ये सुद्धा रिजनरेशन आपल्याला दिसतं. तर प्लॅटी एलिमेंट्स याचा फायलम जो आहे प्लॅटी एलिमेंट, तो फायलम प्लॅटी एलिमेंट्स याचा अर्थ काय होतो? फ्लॅट वर्म्स. प्लॅटी एलिमेंट्स म्हणजे काय? फ्लॅट वर्म्स. म्हणजे प्लॅटी हा जो शब्द आहे, प्लॅटी म्हणजे फ्लॅट आणि हेलिमेंट म्हणजे कृमी. हेलिमेंट म्हणजे काय? कृमी. चपट कृमी, आहे की नाही. आपण पाहिलं की गोल कृमी आणि चपट कृमी असे दोन शब्द तुम्हाला गेलेले आहेत. तर चपट कृमी म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं प्लॅटी एलिमेंट्स, आहे की नाही. तर याचा जो क्लास आहे तर हा ट्रिमॅटोडा आहे. क्लास काय आहे? ट्रिमेटोडा. ऑर्डर द डायजेनिया आहे. फॅसिओला आणि हिपॅटिका हे त्याचं नाव आहे. जिनस आणि स्पेसिस मिळून सायंटिफिक नेम आपण ज्याला म्हणतो, आहे की नाही, त्याला काय म्हणतो आपण? सायंटिफिक नेम. तर सायंटिफिक नेम मध्ये पहिलं नाव काय असतं? जिनस असतं आणि दुसरं नाव काय असतं? स्पेसिस असतं. म्हणून याचं नाव काय झालं? फॅसिओला हिपॅटिका. व्हॉट इज द नेम? फॅसिओला हिपॅटिका इज द सायंटिफिक नेम. त्याच्यामध्ये पहिलं नाव म्हणजे काय? जिनस आणि दुसरं नाव म्हणजे काय? स्पेसिस. आता फॅसिओला हिपॅटिका हा जो प्राणी आहे बघा अशा प्रकारचा हा प्राणी आपल्याला दिसतोय. लीफ सारखा, आहे की नाही, पानाच्या आकारासारखा दिसतोय आणि तो चपट आहे. कसा आहे तो? चपटा आहे. आलं लक्षात. पान कसं चपट असतं तसं तो चपटा आहे. आणि याला माउथ आहे वरच्या बाजूला, ओरल सकर आहे की नाही. त्यानंतर हेड आहे, त्यानंतर इथे गोनोपोर आहे आणि हे ऍसिटॅब्युलम आहे. इट इज द ऍसिटॅब्युलम. आणि इथे इथे एक्सट्री पोअर आहे. मागच्या बाजूला काय आहे? एक्सट्री पोअर. तर हा जो प्राणी आहे फॅसिओला, इट इज द पॅरासाइट. काय हा? पॅरासाइट आहे. पॅरासाइट म्हणजे काय? दुसऱ्याच्या बॉडीमध्ये तो राहतो आणि आयतं अन्न जे आहे तर ते तो घेतो.
तर हा जो प्राणी आहे तर हा कुठे राहतो? इट इज फाउंड इनटू द बाईल डक्ट ऑफ द शीप. शीप जी आहे की नाही, शीप म्हणजे शेळ्या मेंढ्या ज्या आहेत तर यांच्या बाईल डक्ट्स मध्ये तो राहतो. इट इज द पॅरासाइट अँड इट कॉज द डिसीज कॉल्ड एज द लिव्हर रॉट. तर याच्यापासून कोणता डिसीज होतो त्यांना? लिव्हर रॉट नावाचा डिसीज होतो. म्हणजे हा पॅरासाइट अॅनिमल आहे. इट इज लिव्हिंग इन टू द बॉडी ऑफ द शीप. म्हणजे मेंढ्यांच्या बॉडीमध्ये बॉडीमध्ये सुद्धा कुठे? बाईल डक्ट मध्ये हा प्राणी राहतो. आलं लक्षात? आणि त्याच्यामुळे त्यांना डिसीज होतो. आलं लक्षात? तर त्याचा म्हणून त्याला लिव्हर फ्लू असं सुद्धा म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द लिव्हर फ्लू. याच्यामध्ये इट हॅव द लाईफ सायकल. त्याला लाईफ सायकल आहे. शोईंग द व्हेरियस स्टेजेस. वेगवेगळ्या स्टेजेस आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. दुसरा जो ॲनिमल आहे क्लास प्लॅटिहेल्मिंथ, चपट कृमी. प्लॅटिहेल्मिंथ म्हणजे काय? चपट कृमी. हा, आणि याचा क्लास आहे सिस्टोडा. टेनिया सोलियम नाव आहे. जिनस टेनिया आणि स्पेसिस सोलियम. म्हणजे सायंटिफिक नेम काय आलं? टेनिया सोलियम, किंवा त्याला टेपवर्म असं सुद्धा म्हणतात, आहे की नाही. हा जो प्राणी आहे तर याला दुसरं नाव काय आहे? टेपवर्म. टेपवर्म म्हणजे काय? टेप सारखा दिसतो तो, आहे की नाही. आपल्या घरामध्ये टेप असतो कापड मोजण्यासाठी. हा, कापड मोजण्याचा टेप तुम्ही पाहिलाय. त्याच्यावरती सेंटीमीटरच्या आणि इंचेसच्या लाईन्स असतात. टेपवरती काय असतात? सेंटीमीटर आणि इंचेसच्या लाईन असतात. तर हा टेपच्या आकारासारखा दिसतो आणि म्हणून त्याला टेपवर्म असं सुद्धा म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द टेपवर्म. आणि हा चपट कृमी आहे. चपटा असतो, आहे की नाही. कसा असतो? चपट असतो. म्हणून त्याचा फायलम कोणता आहे? प्लॅटिहेल्मिंथ. फायलम कोणता आहे? प्लॅटिहेल्मिंथ आहे. तर याचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर हा अतिशय लांब आहे. 2 मीटर सुद्धा असू शकतो. याला पुढच्या बाजूला इथे स्कॉलेक्स आहे. पुढच्या बाजूला काय आहे? हे अँटिरियर जो भाग आहे दॅट इज कॉल्ड एज द स्कॉलेक्स. स्कॉलेक्सला हुक असतात. काय असतात? हुक, आहे की नाही. अशा प्रकारचे हुक असतात. आणि हा पॅरासाइट अॅनिमल आहे. काय आहे? पॅरासाइट म्हणजे आपल्या अन्ननलिकेमध्ये तो राहतो. आपल्या अन्ननलिकेमध्ये म्हणजे आपल्या एलिमेंटरी कॅनल मध्ये तो राहतो. पॅरासाइट आहे. आणि these hooks are useful for attachment with that of the alimentary canal. म्हणजे ही अन्ननलिका असेल तर या अन्ननलिकेला इथे अटॅच राहण्यासाठी हे हुक त्याला कामा येतात. आलं लक्षात? आणि मग आपल्या अन्ननलिकेमध्ये जे फूड येतं आयतं, तर ते आयतं फूड हा ॲनिमल जो आहे तर तो वापरतो, आहे की नाही. म्हणून हा काय आहे? पॅरासाइट आहे. दिस ॲनिमल इज द पॅरासाइट ऑफ द ह्युमन बिईंग ऑल्सो, आहे की नाही. हा ह्युमन बिईंगचा पॅरासाइट आहे. सो दॅट इट इज ऑल्सो फाउंड इन टू द पिग. पिग मध्ये सुद्धा हा आपल्याला आढळतो. पिग, आहे की नाही. म्हणजे रॉ पिग पॉर्क खातात. पॉर्क म्हणजे पिगचं फ्लेश. पिग म्हणजे डुक्कर. डुकराचं जे फ्लेश आहे तर याला स्पेशल शब्द कोणता आहे? पोर्क. PORK, पोर्क, आहे की नाही. जसं आपण कोंबडीच्या फ्लेशला आपण चिकन म्हणतो, किंवा बोकड्याच्या फ्लेशला आपण मटन म्हणतो. म्हणजे स्पेशल नाव आहे. आलं लक्षात? तर पिगच्या फ्लेशला आपण काय म्हणतो? पोर्क असं म्हणतो. तर रॉ पोर्क जे आहे तर ते खाल्ल्याने आपल्याला याचं इन्फेक्शन होतं. आलं लक्षात? आणि इथे हे स्कॉलेक्स आहे. त्याच्यानंतर इथे नेक आहे आणि हे आपल्याला इमॅच्युअर सेगमेंट दिसत आहेत. बॉडी इज सेगमेंटेड. पूर्ण बॉडी काय आहे? सेगमेंटेड आहे. छोटे 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 सेगमेंट आपल्याला दिसत आहेत. तर हे प्रोग्लॅटिड्स आहेत. ह्या एका इंडिव्हिज्युअल सेगमेंटचं नाव काय आहे? प्रोग्लॅटिड. हे इमॅच्युअर सेगमेंट आहेत. त्यानंतर हे मॅच्युअरिंग सेगमेंट दिसत आहेत आणि हे मॅच्युअर्ड किंवा
त्यालाच आपण ग्रॅव्हिड प्रोग्लॅटिड असं म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड द ग्रॅव्हिड प्रोग्लॅटिड्स. मग हे पूर्ण मॅच्युअर झालं की इथून हे कट होतं. एक 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 अशा पद्धतीने काय होतं, कट होतं. आणि हा जो प्राणी आहे कुठे राहतो असं सांगितलं मी तुम्हाला, अन्ननलिकेमध्ये. मग अन्ननलिकेमधून हे इथून कट झालं की कुठे जाणार, ते ऍनस मध्ये जाणार. आलं लक्षात? आणि बाहेर पडणार बॉडीच्या. आलं लक्षात? सो दॅट दिस ॲनिमल इज अ पॅरासाइट. हा ॲनिमल काय आहे? पॅरासाइट आहे. त्याचं नाव काय आहे? टेनिया सोरियम. दुसरा एक प्राणी आहे ॲस्कॅरिज नावाचा. कोणता प्राणी आहे? ॲस्कॅरिज नावाचा प्राणी आहे. आणि हा जो ॲस्कॅरिज आहे, तर याचा फायलम आहे ॲस्के एलिमेंट. काय आहे? ॲस्के एलिमेंट. तर ॲस्के हा जो शब्द आहे, मराठीमध्ये आपण गोलकृमी असं म्हणतो. काय म्हणतो? गोलकृमी. तर गोलकृमी म्हणून त्याचं नाव फायलमचं आहे ॲस्के एलिमेंट. त्याचा क्लास आहे निमॅटोडा. क्लास कोणता आहे? निमॅटोडा. आणि ऑर्डर आहे ॲस्कॅरॉइडिया. त्याचं सायंटिफिक नेम म्हणजे जीनस आणि स्पेसिस ॲस्कॅरिज ल्युम्ब्रिकॉइडिस. ॲस्कॅरिज ल्युम्ब्रिकॉइडिस हे त्याचं सायंटिफिक नाव आहे. म्हणजे जीनस आणि स्पेसिस. जीनस आणि स्पेसिस मिळून काय तयार होतं? सायंटिफिक नेम तयार होतं. आलं लक्षात? So the Ascaris lumbricoides is the scientific name of the Ascaris. So it is also called as the roundworm. त्याचं कॉमन नेम जे आहे राऊंडवर्म, किंवा मराठीमध्ये आपण काय म्हणतो त्याला? गोलकृमी, राऊंडवर्म. इट इज ऑल्सो एंडोपॅरासाइट. इट इज ऑल्सो एंडोपॅरासाइट आहे की नाही? आपण आधीचं उदाहरण जे पाहिलं, टेपवर्म. टेपवर्म काय आहे? एंडोपॅरासाइट आहे. ल्युअर फ्लूक काय आहे? एंडोपॅरासाइट आहे. व्हॉट डू मीन बाय एंडोपॅरासाइट? द पॅरासाइट इज लिव्हिंग इनसाइड द बॉडी ऑफ द होस्ट. दुसऱ्याच्या शरीरामध्ये हा प्राणी राहतो. शरीराच्या मध्ये राहतो. आलं लक्षात? म्हणून तो काय झाला? एंडो पॅरासाइट. आता पॅरासाइट बघा, दुसरा पॅरासाइट मी तुम्हाला सांगतो की ढेकूण आहे, बेडबग. बेडबग माहिती आहे तुम्हाला? किंवा उवा आहे की नाही? हेडलाउज. तर हे कुठे असतात? बॉडीच्या बाहेर असतात. आपल्या बॉडीच्या कुठे राहतात? ते बाहेर राहतात. म्हणून त्यांना आपण काय म्हणायचं? एक्झोपॅरासाइट, सॉरी एक्टोपॅरासाइट. काय म्हणतात त्यांना? एक्टोपॅरासाइट म्हणतात. आणि हे जे प्राणी आहेत ते बॉडीच्या मध्ये राहतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? एंडोपॅरासाइट. सो दिस राऊंडवर्म इज द एंडोपॅरासाइट. कुठे राहतो? स्मॉल इंटेस्टाइन ऑफ ह्युमन बॉडी अँड अदर वर्टिब्रेट्स. म्हणजे आपल्या बॉडीच्या मध्ये, अन्ननलिकेमध्ये हा प्राणी राहतो. आलं लक्षात? आणि काही वर्टिब्रेट मध्ये सुद्धा हा आढळतो. बॉडी त्याची अनसेगमेंटेड आहे. बॉडी कशी आहे त्याची? अनसेगमेंटेड. आता आपण टेपवर्म पाहिला, तर पूर्ण बॉडी कशी आहे? सेगमेंटेड आहे. परंतु या ॲनिमलची बॉडी आपण जर पाहिली तर ही कशी आहे? अनसेगमेंटेड आहे. याच्यामध्ये आपल्याला मेल आणि फिमेल दिसते. ॲस्कॅरिजची मेल आणि फिमेल दोघंही गोलच आहे की नाही? गोल सिलेंड्रिकल बॉडी आहे. अर्थवर्मची कशी असते? सिलेंड्रिकल बॉडी. तशी ही सिलेंड्रिकल बॉडी आहे. आणि मेल जो आहे तो लहान दिसतोय ऍज कम्पेअर टू द फिमेल. फिमेलशी कम्पेअर केलं तर तो मेल जो आहे तो कसा दिसतो? लहान दिसतो आपल्याला साईजने. त्याला अँटीरियर साईडला माउथ आहे. त्यानंतर एक्सोट्री पोर आहे. लॅटरल कॉर्ड आहे इथे. आणि इथे आपल्याला क्लोएका किंवा क्लोएकल ओपनिंग दिसत आहे. आणि याची जी शेपटी आहे ही काय दिसते आपल्याला? कोर झालेली दिसते. काय झालेली दिसते? कोर झालेली दिसते. आणि इथे आयसोस्पिक्युल म्हणून एक नाव दिलेलं आहे. हुक सारखा भाग असतो, हुक सारखा, आयसोस्पिक्युल. आलं लक्षात? हुक असतात त्याला, दॅट आर कॉल्ड एज द स्पिक्युल. ते सारखे आहेत म्हणून त्यांना आयसोस्पिक्युल असं नाव दिलेलं आहे. आलं लक्षात? तर मेल आणि फिमेल कसं ओळखणार? की पोस्टिरियर साइड ही कशी दिसते आपल्याला?
टर्न झालेली दिसते, कर्व झालेली दिसते आणि स्पिक्यूल आपल्याला दिसत आहेत. तर तो काय आहे, मेल आहे. फिमेलला तसं नाही. त्याची शेपटी जी येते ती अशी वाढली गेलेली नाही किंवा कर्व नाही किंवा स्पिक्यूल सुद्धा नाही आणि त्याची साईज जी येते ती मोठी आहे फिमेलची. तर दिस इज ऑल्सो एंडो पॅरासाइट. हा जो प्राणी आहे ऍस्कॅरिज, हा सुद्धा काय आहे, एंडो पॅरासाइट आहे. इट इज ऑल्सो एंडो पॅरासाइट. त्याच्यानंतर आता अर्थवर्म. अर्थवर्म हा प्राणी तुम्हाला सर्वांना परिचित आहे. परिचित आहे की नाही? अर्थवर्म हा प्राणी पाहिलाय का तुम्ही? हो सर. गांडूळ. हा हो सर. हा. तर याचा फायलम आहे ॲनेलिडा. काय आहे? ॲनेलिडा. तर याच्यामध्ये दोन शब्द आहे बघा, आहे की नाही? ॲन्युलस. ॲन्युलस या फायलमचं नाव काय आहे? ॲनेलिडा. तर ॲनेलिडा असे दोन शब्द आहेत. ॲन्युलस म्हणजे गोल रिंग. ॲन्युलस म्हणजे काय? गोल रिंग. तर याची जी बॉडी आहे ही अशी रिंग रिंगने बनलेली आपल्याला दिसते, म्हणजे सेगमेंटेड. बॉडी कशी आहे? सेगमेंटेड आहे. आलं लक्षात? बॉडी इज सेगमेंटेड आणि म्हणून त्याचं नाव फायलमचं ॲनेलिडा आहे. क्लास आहे चिटोपोडिया, ऑर्डर ऑलिगोचिटा आणि जीनस फेरेटिमा आणि स्पेसिस पोस्टुमा. फेरेटिमा पोस्टुमा. ह्या ॲनिमलचं नाव काय झालं मग? फेरेटिमा पोस्टुमा किंवा अर्थवर्म, आहे की नाही, किंवा गांडूळ. तर वी नो दॅट द अर्थवर्म विच इज लिव्हिंग इन टू द वेट अँड डॅम सॉइल. म्हणजे डॅम सॉइल जे आहे, ओलसर जमीन, तर तिथे बरो करून हा प्राणी राहतो. आपल्याला पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा बारीक बारीक अशा काय दिसतात, जमिनीमध्ये छोट्या छोट्या बरो दिसतात. त्या बरोमध्ये हा प्राणी राहतो. यांना बॉडी कशी आहे त्याची? सिलेंड्रिकल आहे. बॉडी कशी आहे? सिलेंड्रिकल आहे, नॅरो आहे, बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. बॉडी कशी आहे? बायलॅटरली सिमेट्रिकल. तर बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे काय? सेंटर मधून जर प्लेन आपण टाकलं तर दोघे बाजू कशा असतील? सारख्या असतील. आता आपली बॉडी आपण जर पाहिली तर ही कशी आहे? बायलॅटरली सिमेट्रिकल. म्हणजे इकडची बाजू आणि इकडची बाजू ही कशी आहे? सारखी आहे. मिरर इमेज. मिरर इमेज आहे. सेंटर मधून आपण जर लाईन टाकली तर त्याला आपण मिरर इमेज असं म्हणतो. सो इट इज कॉल्ड एज द बायलॅटरली सिमेट्रिकल बॉडी. बॉडी इज डिव्हिजिबल इंटू नंबर ऑफ सेगमेंट किंवा रिंग, आहे की नाही? तर 100 ते 120 अशा प्रकारचे सेगमेंट असतात. हा प्राणी हर्मॅफ्रोडाइट आहे. हर्मॅफ्रोडाइट. Hermaphrodite, that means the male and female reproductive system are present into the one and the same animal. त्यानंतर इथे ॲनिमलला माउथ आहे अँटिरियर साईडला, अँटिरियर आणि वेंट्रल साईडला इथे माउथ आपल्याला दिसत आहे. आणि इथे फिमेल जेनायटल ओपनिंग आपल्याला दिसत आहे इथे. आणि इथे हा जो भाग आहे एक लालसर भाग दिसतो, दॅट इज कॉल्ड एज द क्लायटेलम. तुम्ही अर्थवर्म जो आहे तो व्यवस्थित बघा की इथे क्लायटेलम दिसेल आणि इथे जेनायटल पॅपिली आपल्याला इथे दिसतात आणि हे सेगमेंट दिसत आहेत. लास्टली त्याला ॲनस आहे. दिस ॲनिमल इज कॉल्ड एज द फ्रेंड ऑफ फार्मर्स. शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. कारण काय की हा जमीन जे आहे तर ती भुसभुशीत करतो आणि भुसभुशीत जमिनीमध्ये जे पीक आहे हे चांगलं येतं, आहे की नाही? दिस ॲनिमल इज व्हेरी सिग्निफिकंट, इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट
हा जो ॲनिमल आहे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहे. कारण काय की आपल्याला याच्यापासून आपल्याला गांडूळ खत मिळतं. काय मिळतं? गांडूळ खत. आलं लक्षात? आणि हे गांडूळ खत जे आहे ते अतिशय महाग अशा प्रकारचं विकलं जातं. इट इज व्हेरी रिच इंटू द डिफरंट टाइप्स ऑफ द मिनरल्स एटसेट्रा. फायलम ॲनिलिडा. मी तुम्हाला सांगितलं की बॉडी इज सेगमेंटेड आणि त्याला आपण ॲनिलिडा असं म्हणतो. क्लास हिरुडिनिया, ऑर्डर हिरुडिनी आणि याचं नाव आहे हिरुडुनॅरिया ग्रॅन्युलोसा. सायंटिफिक नेम काय आहे? हिरुडुनॅरिया ग्रॅन्युलोसा. कॉमन नेम आहे लीच. कॉमन नेम काय आहे? लीच. आता हा जो लीच नावाचा प्राणी आहे, लीच, हा, त्याला मराठीमध्ये जळू हा शब्द आहे. लीचला मराठीमध्ये जळू हा शब्द आहे. तर हा पॅरासाइट आहे. काय आहे? पॅरासाइट. इट इज लिव्हिंग इन टू द फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर मध्ये तो राहतो. अँड वेन द कॅटल्स व्हिजिटेड टू ड्रिंक द फ्रेश वॉटर, म्हणजे तलाव किंवा नदी असेल तर तिच्यावरती हे जे कॅटल्स आहेत, गाई म्हशी पाणी प्यायला जेव्हा जातात तर त्यांना हा चिटकतो. आणि हे माउथ जे आहे तर याच्या आजूबाजूला सकर आहे, तर त्या सकरच्या सहाय्याने त्या बॉडीला तो चिटकतो ह्या प्राण्यांच्या आणि त्यांचं रक्त शोषून घेतो. काय करतो हा? रक्त शोषून घेतो आणि पूर्ण त्याची एलिमेंटरी कॅनल जे फुल भरून जाते. एलिमेंटरी कॅनल काय आहे? फुल भरून जाते. त्याचं रक्त शोषून झालं की तो सोडून देतो. मम्मी त्या प्राण्याला काय करतो? सोडून देतो. म्हणजे इथे टेम्पररी पॅरासाइट. कसा आहे हा? टेम्पररी पॅरासाइट. म्हणजे जसं डास आहे. डास काय करतो? आपल्या स्किनवरती बसतो, रक्त ओढून घेतो, मग तिथेच बसलेला राहतो का रात्रभर? नाही. त्याचं पोट भरलं की तो उडून जातो. आलं लक्षात? डास. म्हणजे इट इज एक्टोपॅरासाइट. काय हा? एक्टोपॅरासाइट आहे. डास सुद्धा काय आहे? एक्टोपॅरासाइट आहे. डास सुद्धा काय? एक्टोपॅरासाइट आहे. तसंच हा सुद्धा एक्टोपॅरासाइट आहे. इट फीड ऑन द ब्लड ऑफ द कॅटल्स. फीड ऑन द ब्लड ऑफ द कॅटल्स. सो सच अ टाइप ऑफ द हॅबिट इज कॉल्ड एज द सॅंग्विव्होरस. म्हणजे ब्लड सकिंग किंवा ब्लड फिडिंग अशा प्रकारचे जे ॲनिमल आहेत तर त्यांना सॅंग्विव्होरस असं आपण म्हणतो, आहे की नाही? जसं हर्बिव्होरस आहे. हर्बिव्होरस म्हणजे काय? की जे प्राणी वनस्पतींना खातात त्यांना आपण हर्बिव्होरस असं म्हणतो. आता हा प्राणी काय खातो? ब्लड. इट फीड ऑन द ब्लड, सो इट इज सॅंग्विव्होरस. याच्यामध्ये मेल जेनायटल ॲपर्चर आहे, फिमेल जेनायटल ॲपर्चर दिसत आहे. इथे अँटिरियर सकर आहे आणि पोस्टिरियर सकर आहे. आलं लक्षात? सो दिस ॲनिमल इज ऑल्सो हर्मॅफ्रोडाइट. काय हा ॲनिमल? हर्मॅफ्रोडाइट आहे. दॅट मीन्स द मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर प्रेझेंट इन टू द सेम ॲनिमल. एकाच प्राण्यामध्ये मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असतात आणि अशा प्रकारच्या सिस्टीम असतात तर त्याला आपण हर्मॅफ्रोडाइट असं म्हणतो, आहे की नाही? तर याच्यामध्ये जरी हर्मॅफ्रोडाइट असला तर याच्यामध्ये क्रॉस फर्टिलायझेशन आपल्याला दिसतं. काय दिसतं? क्रॉस फर्टिलायझेशन. ॲनिमलचं नाव काय आहे? लीच, म्हणजे जळू. काय खातो? ब्लड. एक्टोपॅरासाइट आहे. ब्लड. त्यानंतर दुसरा एक फायलम आहे आर्थ्रोपोडा. ॲनिमल आहे क्रॅब. क्रॅब माहिती आहे तुम्हाला सर्वांना? क्रॅब माहिती आहे? हो सर. खेकडा. तर याचा फायलम आहे आर्थ्रोपोडा. तर आर्थ्रो किंवा आर्थ्रॉस आणि पोडा. आर्थ्रॉस म्हणजे काय? जॉइंटेड. आर्थ्रॉस म्हणजे काय? जॉइंटेड. आणि पोडास म्हणजे अपेंडेजेस. पोडास म्हणजे काय? अपेंडेजेस. तर याचं हे अपेंडेजेस आपण जर पाहिले तर हे जॉइंटेड दिसत आहेत, आहे की नाही? 1 2 3 1 2 3 4 असे
हे एकत्र आलेले जॉईंटेड अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहेत. म्हणजे जॉईंटेड अपेंडेजेस आहेत. अपेंडेजेस कसे आहे? जॉईंटेड आहेत. तर हा क्रॅब आहे. याला बाहेर आपल्याला कवच दिसत आहे. काय आहे? कवच. याचं हॅबिटॅट काय आहे? डॅम सॉइल मध्ये हा बिळ करून राहतो. तुम्ही जर नदीवरती गेलात किंवा तलावावरती गेलात तर तलावाच्या आजूबाजूला असे छोटे छोटे बोअर दिसतात आपल्याला जमिनीमध्ये. तर त्या बोअर करून तो तिथे राहतो. दगडाच्या खाली वगैरे तो क्रिओआयसिस मध्ये हा प्राणी राहतो. त्याला ह्या चेलिपेड आहेत आपल्याला दिसत आहे तिथे. या अँटिना आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर इथे हे डोळे दिसत आहेत. काय आहेत? डोळे. म्हणजे हा ऍक्च्युली टर्मिनल पोझिशनला डोळा आहे. काळा जो दिसतोय तो डोळा आहे. आणि एक छोटासा दांडी त्याला दिसते. काय दिसतंय? दांडी. म्हणजे या दांडीवरती हा डोळा ठेवलेला आहे. आलं लक्षात? तर इट इज द आय, म्हणजे अशा पद्धतीचं त्याचे डोळे आपल्याला दिसतात. 5 पेअर्स ऑफ द thoracic appendages आर देअर. किती? 5 पेअर्स. इकडे 5 आणि इकडे 5, म्हणजे टोटल किती झाले? 10 झाले, आहे की नाही? आणि फर्स्ट पेअर जे आहे ही चिलेट आपल्याला दिसते. काय? आणि हे चेलिसेरा. तुम्ही जर खेकडा पाहिला असेल तर ही जी पहिली पेअर आहे याच्या सहाय्याने तो त्याचं भक्ष्य जे आहे ते पकडतो, आहे की नाही? अशा पद्धतीने त्याचं जे फूड आहे तर ते तो पकडतो. इट कॅप्चर विथ दॅट. याच्यामध्ये ऍबडोमेन शॉर्ट आहे. आणि वरती जे कवच आहे सो दिस त्याच्या खाली आपल्याला ते दिसतं. सो दॅट दिस ॲनिमल इज द क्रॅब. कोणता प्राणी आहे हा? क्रॅब नावाचा प्राणी आहे. याचा फायलम कोणता आहे? आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा म्हणजे काय? जॉईंटेड अपेंडेजेस. द बॉडी इज मेड अप ऑफ द जॉईंटेड अपेंडेजेस. आता आपण पाहिलं की याला जॉईंटेड अपेंडेजेस दिसत आहेत. जॉईंटेड अपेंडेजेस दिसत आहेत. आलं लक्षात? तर उद्या सुद्धा आपलं 12 वाजता प्रॅक्टिकल होईल. लक्षात राहील? सर्वांनी उद्याचं सुद्धा प्रॅक्टिकल जॉईन व्हायचं आहे, कारण तुमची प्रॅक्टिकलची एक्झाम आहे. पुढच्या आठवड्यात वगैरे आपली प्रॅक्टिकलची एक्झाम होईल. तर त्या एक्झामसाठी हे प्रॅक्टिकल्स हे जे आहेत क्लासिफिकेशन, तर हे तुम्हाला असेल. म्हणजे हा प्राणी तुम्हाला चित्र दिलेलं असेल किंवा त्याचं नाव दिलेलं असेल आणि त्याची माहिती विचारलेली असेल, तर त्या पद्धतीने आपण ते प्रॅक्टिकल घेणार आहे. आपल्याला इमिजिएटली तुमचे जे मार्क आहेत तर ते आपल्याला पाठवायचे विद्यापीठाला. मग ती परीक्षा आता पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित होऊ शकते. म्हणून हे प्रॅक्टिकल उद्या सुद्धा तुम्ही अटेंड करायचं.